क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। माळी समाज मंडळ ठाणे व महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात समाज बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुष समानतेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले। महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केलं। तसेच यावेळी आदर्श शिक्षकांचा सन्मान देखील केला। शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरवचिन्ह आणि पुष्पचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। सोबतच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या साहित्याचे वाटप कर उपस्थितांमध्ये करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक पद्धतीने करण्याचा संदेश देण्यात आला आहे। या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर अशोक मैती, भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष नगरसेविका मनीषा भगत, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका उषा वाघ, माधुरी मेटांगे, नम्रता कोळी, काजल गुणीजन, महात्मा फुले प्रबोधन कट्ट्याचे प्रमुख पत्रकार प्रफुल्ल वाघुले, भाजपाचे शेखर पाटील, सचिन केदारी मान्यवर उपस्थित होते। यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आज आपण सर्व समाज बांधव इथे जमलेलो आहोत आणि या मंगलमयी कार्यक्रमासाठी आपल्या ठाण्याचे आमदार, सर्वांचे लाडके आणि कार्यकुशल आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचा सन्मान होत आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी, त्यांचा कार्य प्रतिमेचं पूजन करण्यासाठी। एक मिनिट तसंच थांबा। क्रांती सूर्य ज्योतिबा फुले हे द्विशताब्दी वर्षात पदार्पण करत आहेत। या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना महात्मा फुलेंनी ज्या पद्धतीने आपल्याला समता आणि समानतेचा मंत्र दिला आणि सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता ज्या पद्धतीने महात्मा फुले झटले, लढले आणि त्यांनी कार्य केलं, त्याला कोटी कोटी मी प्रणाम करतो। त्यांच्या या कार्यामुळेच आज आपल्याला गाव पाड्यापर्यंत शिक्षणाचा प्रसार झालेला आपल्याला बघायला मिळतोय। अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे पुढची हजारो वर्ष महात्मा फुलेंनी जो आपल्याला सूत्र दिलेला आहे, जो विचार दिलेला आहे, तो पिढ्यानपिढ्या चालत राहील अशा प्रकारचं कार्य आहे। पुन्हा एकदा आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये देखील दरवर्षी या ठिकाणी महात्मा फुलेंची जयंती साजरी केली जाते। या नवीन असं कलेक्टर ऑफिसच्या बाजूला प्रफुल्ल वाघोले, आमचे कृष्णा भुजबळ, ही सगळी जी टीम आहे त्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वात पहिले तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि आज महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा असेल, त्याचबरोबर या इकडे महात्मा फुलेंच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग समाजाचा ठाण्यामध्ये राहत आहे आणि अनेक वर्ष या इकडे कार्यक्रम हे जयंतीनिमित्त होत असतात। आज या इकडे शिक्षकांचा सत्कार होत असताना वर्षभर ठाण्यामध्ये शैक्षणिक साहित्य हे ठिकठिकाणी त्याचं वाटप होणार आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो विचार, जो वारसा महात्मा फुलेंनी सर्वांना दिलेला आहे, तो जपण्याचं काम आज सर्व त्यांच्या अनुयायांकडनं होतं, याचा निश्चितपणे एक आनंद आणि अभिमान आहे। मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी प्रफुल्ल वाघुले आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं असेल की सर्व समाजाची लोक एकत्र येऊन ही जयंती उत्सव साजरी करतात आणि ज्योतिबा फुलेंनी त्यांनी जे योगदान दिलं आहे ते पूर्ण देशासाठी योगदान आहे आणि त्यांची आठवण कायमस्वरूपी राहावी आणि तरुण पिढीला देखील एक चांगलं मार्गदर्शन व्हायच्या दृष्टीने पुढे जाऊन ह्या प्रफुल्ल वाघुले असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी तरुण पिढीला देखील आपले जे आपले स्वातंत्र्यवीर किंवा मग आपले
समाजसेवक जे सर्व तरुण पिढीला द्यावे आणि भविष्यामध्ये महापालिकेच्या वतीने एक चांगलं व्यासपीठ मोठं मला वाटतं त्यांच्या नावाने मंजूर आहे की मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण तशा प्रकारचं जेथे अभ्यासिका असेल तरुण मुलांसाठी, त्याच्यानंतर आपले जे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याच्यानंतर विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे त्यांचा अभ्यासिकामध्ये वर्ग असावा, जेणेकरून ते तरुण पिढीला आपले जे या लोकांनी तरुण केलेलं आहे ते लोकांना तरुण पिढीला समजावं अशा प्रकारे नक्की ते कार्य करतील. यासाठी जे काय सहकार्य शिवसेनेच्या माध्यमातून आहे पूर्ण त्याला करण्यात येईल आणि एक चांगला उपक्रम ठाण्यामध्ये प्रथमच आपण गेल्या वर्षापासून होतोय आणि भरपूर वाढवले आणि त्यांचे सर्व टीमला धन्यवाद देतो. आज या जयंतीनिमित्त मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी खरंच ऋणी आहे. पण माझी खंत आहे की आपण फक्त जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ह्यांना आठवण करतो महात्मा ज्योतिबांना. तर माझी विनंती महानगरपालिकेला राहील आणि आपल्या माध्यमातून ही मी मागणी करत आहे की एकही पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंचा या ठाणे शहरात नाही. एक पुतळा होता, तो खाजगी संस्थेचा होता आणि त्यांनी त्या संस्थेमध्ये आत घेऊन गेलेत. तर माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे, माझे नगरसेवक ती मागणी पकडून धरतील महानगरपालिकेत. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रमुख ठिकाणी नाक्यावर महात्मांचा एक पुतळा लावावा ही मी विनंती महापालिकेला करतो. किंबहुना हे सांगेन की महानगरपालिकेच्याच चौकात जरी लावला तरी एवढं कार्य महात्मांचं होतं की कुठेही ते चुकीचं ठरणार नाही. म्हणून आज ह्या निमित्ताने फक्त एवढंच की फक्त पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी न त्यांची आठवण करता वर्षभर त्यांची शिकवणी आपण लक्षात ठेवली पाहिजे, एवढं मी. आज आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंती निमित्ताने ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले विचार प्रबोधन कट्टा आणि माळी समाज मंडळ ठाणे यांच्या माध्यमातून एकदम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये महात्मा ज्योतिरावांची जयंती साजरी केलेली आहे. येत्या वर्षभरात देखील असेच विविध उपक्रम राबवून आपण कार्यक्रम करत राहणार आहोत. प्रबोधन कट्ट्याच्या माध्यमातून विविध शाळा, गरजू विद्यार्थी, शैक्षणिक साहित्य असं वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करून आपण वाटप करत राहणार आहोत.